नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत क्लास 9th स्टँडर्डचं सायन्स पार्ट 2 मधील दुसरा लेसन एनर्जी फ्लो अँड इकोसिस्टम। या आधीचा धडा आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल। स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी सर्वात उत्तम असा हा आपला चॅनल आहे, तर तुम्ही स्वाध्याय पूर्ण करू शकता विथ एक्सप्लेनेशन। सायन्स मॅथ्स पार्ट्स 1 पार्ट 2 ऑल सब्जेक्ट आर इन्क्लुडेड इन दिस। क्वेश्चन नंबर 1 विचारलेला आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल बायोजिओकेमिकल सायकल, बायोटिक प्रोसेस, अबायोटिक प्रोसेस। तर यामध्ये तुम्हाला डायरेक्टली आन्सर दिलेला आहे, तुम्हाला उत्तर शोधायची गरज नाही आहे। त्यामुळे तुम्ही स्वाध्याय पाहूनही लिहू शकता, पाठांतरण करू शकता किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर सुद्धा करू शकता। कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल आणि आता इथे आहे नायट्रोजन सायकल। बायोटिक प्रोसेस आणि अबायोटिक प्रोसेस काय आहे यामध्ये हे सुद्धा आपण पाहणार आहोत। कार्बन सायकलमध्ये बायोटिक प्रोसेस आहे फोटोसिंथेसिस आर रिप्रोडक्शन ऑफ द डिकम्पोजिशन बाय डिकम्पोजर। अबायोटिक मध्ये आहे कंबशन अब्झॉर्प्शन बाय द वॉटर। ऑक्सिजन मध्ये आहे फोटोसिंथेसिस अँड द रिस्पिरेशन डिकम्पोजिशन बाय द डिकम्पोजर। इथे आहे कंबशन प्रोडक्शन और ओझोन अँड ऑक्साइड। नायट्रोजन मध्ये आहे बायोटिक फॅक्टर मध्ये डिकम्पोजिशन बाय द डिकम्पोजर बायोलॉजिकली आणि इथे आहे इंडस्ट्रियल फिक्सेशन फिजिकली। तर अशा प्रकारे याचं टेबल आपला विथ आन्सर आपण दिलेला आहे। करेक्ट द राईट द फॉलोइंग स्टेटमेंट अँड जस्टिफाय युअर करेक्शन। तुमचं जस्टिफाय करायला दिलं आहे, तुम्हाला ते न्याय द्यायला जायचं। कार्निवर्स ऑक्युपाय द सेकंड ट्रॉपिक लेवल इन द फूड चेन, कार्निवर्स ऑक्युपाय द थर्ड ट्रॉपिक लेवल, fluid production constitute the first tropic level, herbivorous animals and they are the nutrient from they occupy second tropic level, carnivorous animal feeds upon those behaviorous animal before they occupy the third tropical level in the food chain। त्या फूड चेन मध्ये 3 चेन आहेत, फर्स्ट ट्रॉपिकल लेवल, सेकंड ट्रॉपिकल लेवल, थर्ड ट्रॉपिकल लेवल याप्रमाणे। नेक्स्ट बी क्वेश्चन आहे त्यामधला, द फ्लो ऑफ द न्यूट्रिएंट इन एन इकोसिस्टम कन्सिडर टू बी एन वन वे ट्रान्सपोर्ट। ॲक्च्युली हे तुम्हाला गिव्ह द रिझन साठी हा विचारलेला आहे प्रश्न। तर तुम्ही कसं लिहू शकता, द फ्लो ऑफ द न्यूट्रिएंट इज एन इकोसिस्टम टू बी वन वे ट्रान्सपोर्ट। द ग्रीन प्लांट्स आर प्रोड्यूस बाय द फोटोसिंथेसिस, दे कन्वर्ट मिनरल्स अँड द इनऑर्गॅनिक कंपाउंड। The green plants are reproduced by the photosynthesis. They convert minerals and the inorganic compound into glucolysis. This food produce the transfer along with the food chain from। तर अशा प्रकारे याचा आन्सर आहे। सी क्वेश्चन्स विचारलाय, प्लांट्स आर इन इकोसिस्टम कॉल्ड द प्रायमरी कंज्युमर। प्लांट इन एन इकोसिस्टम आर प्रोड्यूस, ग्रीन प्लांट्स आर कॉल्ड प्रोड्यूसर इज द कॅरी आउट photosynthesis with the help of solar energy, the food which the produce is utilized by the herbivores, therefore they are called producer। herbivores are primary consumers। ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलं आहे, गिव्ह द रिझन। त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचं गिव्ह द रिझन। क्वेश्चन नंबर 3 मधील पहिला, एनर्जी द फ्लो ऑफ एन इकोसिस्टम इन वन वे। एनर्जीची फ्लो सिस्टम जी आहे ती वन वे आहे असं त्यांचं मत आहे। तर तुमचं काय रिझन आहे यावरती दिलं, का आहे ती वन वे मध्ये? 1 2 3 4 5 जर तुम्ही असे टू द पॉइंट उत्तर लिहिलं तर तुम्हाला त्याचे प्रत्येक याला हाफ मार्क्स मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही टू द पॉइंट लिहायचं आहे। सन इज द युटिलाइज्ड सोर्स ऑफ एनर्जी in all ecosystem produce the solar energy in the form of food। the energy passes on the from one tropic level to another tropic level which they are decomposes। part of the energy is realized in the form of heat। अशा प्रकारचा आन्सर तुम्ही लिहू शकता आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करू शकता। सबस्क्राईब नसेल केलं तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि मग लिहित बसा। पाहिलेला आहे, एनर्जी इज नॉट कॅन बी क्रिएटेड और नॉट कॅन बी डिस्ट्रॉय, दे आर ओनली ट्रान्सफर वन फ्रॉम टू अनदर फ्रॉम। आपला क्वेश्चन्स आहे, इक्विलिब्रियम इज द नेसेसरी टू द व्हेरियस बायोजिओकेमिकल सायकल्स, दॅट्स ऑल्सो ट्रू। वाय? तर तुम्हाला आन्सर दिले आहे, 1 2 3 पॉईंट दिलेले आहेत। देन थर्ड क्वेश्चन विचारला आहे, द फ्लो ऑफ द न्यूट्रिएंट थ्रू द इन इकोसिस्टम इज सायक्लिक। तर सायक्लिक आहे का? तर यस, आणि त्याचं पॉईंट तुम्हाला तिथे आन्सर दिलेलं आहे। तुम्ही त्याचा आन्सर रेफर करू शकता, लिहू शकता पाहून आणि स्वाध्याय कंप्लीट सुद्धा करू शकता। क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहा, आकृती काढण्याचा प्रयत्न। यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये सायक्लिक इन द युअर ओन वर्ड अँड सुटेबल डायग्राम तुम्हाला काढायला सांगितले। खरं तर ही आकृती काढण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे, आकृतीकडे लक्ष देऊ नका। आकृती एवढी काही खास छान काढलेली नाहीये, फक्त सन म्हटलं की सन आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। रेस्पिरेशन इन प्लांट म्हटलं की आपल्या बाजूला प्लांट दिसतं, या बाजूला मिल आहे, या बाजूला वाहती नदी आहे। रिप्रोडक्शन इन द ॲनिमल, इथे ॲनिमल आहे। बायोटिक कार्बन झाड आहे। अबायोटिक डिकम्पोजर इथे फॉसिलचं आहे, कार्बन आहे आणि इथे ॲब्झॉर्प्शन इन द वॉटर आहे। ही झाली आपली सर्व काही कार्बन सायकल। ओके, दॅट्स ऑल्सो कार्बन सायकल। देन कार्बन इज आर दे
इन सायकल, फक्त सायकलमध्ये फिरतोय. कार्बन काय आपण तयार करत नाही किंवा नष्टसुद्धा करत नाही. नेक्स्ट सायकल आहे नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकल तुमच्या पुस्तकमध्ये तुमच्या बाजूला टेक्स्टबुक ओपन करा. टेक्स्टबुकमध्ये अतिशय सुंदर अशी आकृती आहे, मी तुम्हाला ते दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करेन. परंतु यामध्ये प्लांट आहे, N2 आहे, नायट्रोजन फिक्सेशन आहे, ते गाय आहे, पाऊस आहे, झाडं. म्हणजे नायट्रोजन दे आर ट्रान्सफर टू नायट्रस अँड नायट्रेट या दोनमध्ये कन्वर्ट केला जातो नायट्रस प्लांटपासून, लेग्युमिनस प्लांटपासून. तर चला शेवटचे आहे ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन सायकल ही सुद्धा तुम्हाला माहीत आहे. ऑक्सिजन कसा तयार होतो? ऑक्सिजन म्हणजे आपलं जीवन आहे. ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. सनलाईट प्रोड्यूस द ऑक्सिजन, झाडापासून ॲनिमल ब्रीदिंग ऑफ ऑक्सिजन, प्लांट्स ॲब्झॉर्ब CO2 अँड प्रोड्यूस द फूड. देन प्लांटला कोण खाते? ॲनिमल खाते. ॲनिमल गिव्ह आउट द CO2 अँड ब्रेक डाऊन ऑफ द शुगर मॉलिक्यूल बाय द ॲनिमल. अशा प्रकारे CO2 गॅस बाहेर टाकला जातो आणि ऑक्सिजन घेतला जातो. ऑक्सिजन पुढे फॉरवर्ड होतो. याला ऑक्सिजन सायकल असं म्हटलं जातं. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. सर्व स्वाध्यायाची वही तुमची पूर्ण करण्यासाठी सर्वात फायदेशीर आहे हा चॅनल. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हा तुमचा सायन्स 2चा तिसरा धडा आहे, इयत्ता 9वी. चला तर मग